शकता छान अशी झाली की नाही आपली ढोबळी मिरची तयार। तर बघा आपल्याला आज ढोबळी मिरची करायची आहे। हे बघा अशा मस्त मिरच्या आणलेल्या आहेत मी ढोबळ्या, आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खेडेगावात करतात ना अशी गावरान पद्धतीने आपण मिरची करणार आहे। खायला तर खूप छान लागते, टेस्ट एकदम भारी लागते। बघा मी ज्या पद्धतीने करते ना त्याची टेस्ट एकदम छान लागते। तर आपल्याला याला धुवून घ्यायचं, पाणी टाकू आणि मिरच्या धुवून घेऊ आपण। अशा धुवून घ्यायच्या आणि एकदम सोपी पद्धतीने बघा 10 मिनिटातच आपली मिरची तयार होती। बघा खायला एकदम झटपट करायची म्हणलं ना तर 10 मिनिटात आपली मिरची होणार। बघा हे बघा असं मस्त आपण धुवून काढल्यात। आता याला आपल्याला काप करून घ्यायचे, तर याला आपण काप करून घेऊ। हे असे मागले काढून टाकले ना तरी चालते। हे बघा असे काढून टाकायचे देठ हातानेच। याच्यात आपल्याला थोडं थोडं बी असतं ना ते थोडं थोडं काढून टाकायचं। आता गावाकडे तर कोणी जास्त बी काढत पण नाही। मस्त असं कापून घेऊ। आता आपल्या आवडीनुसार आपल्याला याचे काप करायचे। बघा यातलं बी असं आपण थोडंसं काढून घेऊ। असं बी काढून घ्यायचं बघा सगळं, आणि आपल्याला आवडीनुसार आपल्याला आडवे उभे तुम्हाला जसे आवडतील ना तसे काप करायचे। आता मी असे उभे काप करणार आहे बघा असे। हे बघा असे काप करून घेणार आहे मी अशा पद्धतीने। तर बघा अशा पद्धतीने आपण मिरची कापून घेतलेली हे पाहू शकता। लहान मोठी साईज झाली तरी पण चालते। हे बघा अशा पद्धतीने कापलेली आपण पाहू शकता। आता तुम्ही असे आडवे पण तुकडे करू शकता। आपण या डिशमध्ये काढून घेऊ। आता त्यासाठी वाटण काढलंय मी। इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघा, थोडेसे लसूण घेतलाय आणि धने पण भाजून घेतलेले आहेत। हे बघा असे लालसर भाजलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट करायचा आहे, हे चेपून घ्यायचं आहे आपल्याला, आणि याची पण बारीक भुकटी करायची आहे। तर हे आपण आता पाट्यावर वाटून घेऊ। हे बघा आपण धण्याची बारीक भुकटी करून घेतलेली आहे। बघा 1 चमचाभर भुकटी केलेली आहे। इथं लसूण चिपून घेतलेला आहे, आणि हा असा रवाळ शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। जास्त बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, असा रवाळ कूट। हे बघा असं मस्त। इकडे एक छोटासा कांदा घेतलेला आहे बघा, मी एकदम छोटासा घेतलेला आहे, जास्त नाही घेतला, आणि 1 टोमॅटो घेतलाय मीडियम साईजचा। तर आपण अशा प्रकारे वाटण केलेलं आहे बघा। याचं आता कढई ठेवू वरती। कढई ठेवलेली आपण, कढईत अगदी थोडंसं तेल टाकून घेऊ, आणि ह्या मिरच्या आहेत ना आपल्याला थोड्याशा 1 मिनिट फ्राय करायच्या फक्त। असं थोड्याशा फ्राय करून घ्यायच्यात बघा 1 मिनिटभर फक्त। आपण असं 1 अर्धा मिनिट फक्त याला असं फ्राय केलेलं आहे। हे आपण आता काढून घेऊ। याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। थोडंसं मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये। थोडीशी मोहरी टाकू। मोहरीला चांगला तडतड होऊन द्यायचं आहे आपल्याला। बघा मोहरीचा आवाज आलेला आहे। आपण हा कांदा घालून घेऊ थोडासा फ्राय करायचा याला असं तेलामध्ये। हे बघा असं कांदा थोडासा लालसर करून घेतलाय। हे 1 टोमॅटो पण याच्यात टाकून देऊ। हे बघा असं मस्त थोडंसं नरम झालेलं आहे टोमॅटो पण। इथे थोडीशी आपण लसूण चेपून घेतलाय, तो लसूण इथे कढईला टाकू, थोडंसं तेल टाकू त्याच्यावर। थोडंसं 1 धारभर तेल टाकू आपण त्याच्यावर। थोडंसं लसूण त्याच्यामध्ये फ्राय होऊन जाईल थोडंसं असं।
एकत्र करून घेऊ आपण असं. तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट. ही माझ्याकडे थोडीशी चिली पेस्ट आहे, कुटलेली मिरची लसणाची, ती पण घालूया आपण थोडीशी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आणि ही आपण वाटून घेतलेली धनापूड हे पण टाकून देऊ आपण. 1 चमचा धनापूड घातलेली मी याला. आणि मस्त याला असं हलवून घेऊ. टमाटा पण आपला एकदम असं नरम झालेला आहे याच्यामध्ये. आणि आपण हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला याच्यामध्येच घालून देऊ. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट हे बघा. याला मस्त असं थोडंसं हलवून घेऊ. याला थोडंसं आपल्याला असं चटचट करून द्यायचं. हे कूट असं गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा आपल्याला, छोटाच ठेवायचा. एकदा या प्रकारे मिरची करून बघा तुम्ही, खायला एकदम छान लागते बघा, एकदम मस्त. याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया, अगदी थोडंसं टाकायचं पाणी आपल्याला, म्हणजे आपला मसाला चांगला चटचट करून द्यायचा आपल्याला. याला अजून थोडंसं घालूया पाणी आपण याच्यामध्ये. 1-2-3 चमचे मी नाश्त्याचं पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही पाणी. याला मस्त थोडंसं झाकण ठेवू आपण आणि थोडंसं चटचट करून देऊ. मग आपण ती मिरची घेतलेली ना परतून, ती टाकायची आपल्याला याच्यामध्ये. याच्यावर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून देऊ. तर आपण आता याला 1 मिनिटभर असं ठेवलेलं आहे. याच्यात थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. हे बघा असं छान ग्रेव्ही झालेली मस्त ह्याची. ही मिरची आपण याच्यावर टाकून देऊ. याला मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आपण अगोदरच मिरची थोडीशी नरम करून घेतलेली मस्त. आता याला फक्त आपल्याला एक वाफ द्यायची. इतकी भन्नाट मिरची लागते ना, एकदम छान खायला, एकच नंबर लागते बघा. याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. मस्त हिरवी कोथिंबीर जास्त खायची, मस्त लागते. असं तर जास्त टाकायची, नसन तर नाही टाकली तरी पण चालते. हे बघा असे छान झालं. चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. 1 नंबर म्हणजे एकच नंबर खायला. आता याच्यावर आपल्याला परत 1 मिनिट बारीक गॅस करून झाकण ठेवायचं बघा, वाफ द्यायची मस्त अशी. आता याच्यावर आपण परत 1-1.5 मिनिटं बारीक गॅस करून असं झाकण ठेवू आणि मस्त वाफ काढून घेऊ. त्याला 1-1.5 मिनिटं वाफ देऊन घेतलेली आहे मस्त. झाकण काढूया आपण. हे पाहू शकता छान अशी झाली की नाही आपली ढोबळी मिरची तयार बघा. दोन मिनिटं आपण याला वाफ काढून घेतलेली आणि एकदम मस्त झालेली अशी छान शिजलेली तुम्ही बघू शकता. आता उरलेली कोथिंबीर घालून देऊ आपण आणि नक्की करून बघा, सांगा पण कशी झाली ते. सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. आपण आता जेवायला घेऊया.